एकदम खुसखुशीत आणि मसालेदार समोसा पाहताच तोंडाला पाणी सुटे। तुम्ही पहिल्यांदाच जरी ट्राय केलात तरी परफेक्ट बनवून तयार होईल। ही ट्रिक वापरली तर समोसा कधीच फुटणार नाही। बाजारातला समोसा विसरा, घरातला हा खुसखुशीत समोसा नक्की एकदा ट्राय करून बघा। यामध्ये सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्हीही हा समोसा बनवलात तर अजिबात बिघडणार नाही। अशा पद्धतीने समोसा बनवायला फक्त आणि फक्त 30 मिनिटं लागतात। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। त्याआधी आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या। आता मी याच्यामध्ये मीठ घालते 1 चमचा छोटा, तुम्ही चवीनुसार टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा ओवा। ओवा टाकल्यावर समोस्याचा वास एक छान प्रकारे असा येतो। आपले समोसे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तुम्हाला एक वेगळी स्टेप सांगणार आहे। ती तुम्ही जशीच्या तशी फॉलो केली तर तुमचेही समोसे नक्कीच कुरकुरीत होतील। तर आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तेल थंडच घालायचं आहे, गरम नाही घालायचे। आता हे सगळं मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ आणि तेल आपल्याला एकजीव करून घ्यायचे। पिठामध्ये तेल मिक्स करताना लक्षात ठेवा इथे असा गोळा तयार झाला पाहिजे। जास्त ओलसर नाही पण असा गोळा तयार झाला पाहिजे। हे बघू शकता तुम्ही, आपला गोळा तयार झालाय म्हणजे पिठाला तेल व्यवस्थित लागले। आता हे सगळं मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला पीठ घट्टसर मळायचे, नाहीतर पातळ झालं तर आपले समोसे बिघडू शकतात। आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। आता हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे थोडा वेळ मी झाकून ठेवते साईडला। इथे कणिक मी साईडला ठेवलेली आहे। आता आपण सारण तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून बडीशेप आणि थोडीशी काळी मिरी, 1 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून धने। नाही ते धने वापरत नाहीये मी, माझ्याकडे धने पावडर असल्यामुळे मी धने यूज करू शकता। आता आपण हे सगळं 1 मिनिट भरासाठी हलकसं भाजून घेऊया। लक्षात ठेवा याला जास्त भाजायचं नाहीये, नाहीतर ते करपेल आणि आपल्या समोश्याची चव बिघडेल। हे सर्व भाजून झाल्यावर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता हे किती छान असं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे। हे परतत असताना गॅस अजिबात फुल करायचा नाहीये। आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बटाटा। बटाटा हातानेच बारीक करून टाकायचा आहे, चाकूने फोड्या करून किंवा किसून टाकू नका। हाताने बारीक करून टाकला तर त्याची चव वेगळीच येते। आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून हे 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे चांगलं। लक्षात ठेवा गॅस अजिबात फुल करायचा नाहीये, गॅस लो मीडियम वरच ठेवायचा आहे। आता इथे बघू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे आणि इथे आपलं पीठ सुद्धा छान असं सॉफ्ट झालेलं आहे। ते थोडंसं मळून घेऊया आणि समोसा बनवायला सुरुवात करूया। आता इथे बघा आपलं पीठ सुद्धा छान असं मळून तयार झालंय। आता आपण याचे एकसारखे गोळे करून घेऊया। इथे बघू शकता आपले गोळे सुद्धा तयार करून झालेले आहेत। आता आपण ते लाटून घेऊयात। आता हे आपण लाटत असताना हे जाड होणार नाही किंवा जास्त पातळही होणार नाही याच्याकडे लक्ष। ही पोळी लाटणं जास्त काही अवघड नाही, आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता माझी पोळी लाटून तयार झालेली आहे। आपण त्याचे 2 भाग करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला याला मधोमध कट करायचा आहे आणि याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आता हे बघा अशा पद्धतीने आपण याला पाणी लावून घेऊया आणि याचा कोन तयार करून घेऊया। आता इथे बघू शकता तुम्ही हा कोन किती छान असा तयार झालेला आहे। तर आपण जे सारण बनवलेलं होतं ते आपण याच्यामध्ये भरून घेऊया। इथे बघा जेवढं तुम्ही सारण फुल भरणार
तेवढा तुमचा समोसा छान होणार। मी इथे 1.5 चमचा सारण भरलंय। आता जसं आपण पहिल्यांदा कडेला पाणी लावलं तसंच सारण भरून झाल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला पाणी लावून, आता इथे बघा आपण सारण भरल्यामुळे इथे एक्स्ट्राचं पीठ राहतं, तर त्यासाठी ते थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग चिपकवून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित असं चिपकलं जाईल। आता ते चिपकवून झाल्यानंतर इथे बघा थोडंसं असं त्याला वाकडं करून घ्यायचंय, ते व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलात सोडल्यावर ते फुटून आपलं तेल खराब होऊ नये किंवा ते सारण वाया जाऊ नये। इथे खालच्या साईडला सुद्धा व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं आहे, नाहीतर ते सारण त्यातून खाली येऊ शकतं। इथे बघू शकता तुम्ही आपला छान असा समोसा तयार झालेला आहे। मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केले, त्यामुळे तुम्ही लोक समजून घ्याल अशी अपेक्षा। असेच बाकीचे सुद्धा समोसे आपण बनवून घेऊया। आता इथे बघू शकताय तुम्ही आपले छान असे सर्व समोसे बनवून तयार झालेले आहेत। आता इथे बघू शकता तुम्ही आपले समोसे सर्व तयार झालेले आहेत आणि आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर हे सर्व समोसे आपण थोडे थोडे करून तेलात तळून घेऊया। हे समोसे आपल्याला मीडियम किंवा लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर आपले समोसे करपू शकतात। एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच आपल्याला भाजून तळून घ्यायचे आहे, कारण जास्त टाकले तर आपल्याला ते तळता येणार नाहीत व्यवस्थित। इथे बघा मी एका वेळेला 3च समोसे टाकलेत आणि त्याच्यावर असं थोडं थोडं तेल टाकते, कारण म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील। जसे ते व्यवस्थित असे तळले जातील तेव्हा ते असे वरती येतात, तेलावरती तरंगतात, तेव्हा मग ते चांगले भाजले जातात, म्हणजे तळले जातात। लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅस अजिबात फुल करायचा नाहीये। हे समोसे आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही आपल्या समोस्यांना छान असा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे। अजून 1 मिनिट भरासाठी आपण ह्यांना तळून घेऊया। आता हे बघा अगदी थोड्याच वेळात आपले समोसे तळून तयार होतील। हे बघा आपले समोसे छान असे तळून तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण बाकी सर्व समोसे तळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे जसे ते तळले जात आहेत तसे ते तेलाच्या वरती यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा आता आपले सर्व समोसे छान असे तळून तयार झालेत। आता याच्या सोबत आपण चटणी सुद्धा बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी काय काय लागते ते आपण बघून घेऊया। आता आपण बनवतोय चटणी, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, तर त्यासाठी मी इथे घेतली सुकी कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला यात घालायचा आहे पुदिना आणि आपल्याला घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचंय। इथे बघू शकता तुम्ही आपली छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा किती छान दिसते। ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि आपले समोसे सुद्धा छान असे तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते। हे बघू शकता तुम्ही आतून सुद्धा किती छान भाजलाय आपला समोसा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा।